महाराष्ट्र वेब न्यूजच्या टेक्निकल विभागामध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. आज आपण एक महत्वाचा विषय पाहणार आहोत, जो पूर्णपणे टेक्निकल विषय असणार आहे. बऱ्याचदा असं होतं की जेव्हा तुम्ही एखादा मोबाईल मध्ये किंवा कॅमेरामध्ये व्हिडिओ शूट करता, परंतु त्याची साईज, त्याची MB किंवा GB मध्ये तो एवढा मोठा असतो, त्यामुळे तुम्ही तो व्हॉट्सअप वरती पाठवू शकत नाही. आणि त्या अडचणीवरती आपण एक मार्ग शोधला आहे. त्याचा एक सॉफ्टवेअर आहे. त्यात आपण त्या सॉफ्टवेअर विषयी शिकणार आहोत. कारण की हा सॉफ्टवेअर तुमच्या मोबाईल मध्ये असेल तर ज्या ठिकाणी तुम्ही पत्रकारिता करता किंवा ज्या ठिकाणी तुम्ही मुलाखती घेता, त्या ठिकाणी तुम्हाला हे सोयीस्कर राहील. आज आपण पाहणार आहोत या ठिकाणी गुगल ड्राईव्ह बद्दल. गुगल ड्राईव्ह एक असं सॉफ्टवेअर आहे की त्यात तुम्ही मोठ्यातला मोठा व्हिडिओ देखील तुम्ही त्या ठिकाणी सेव्ह करू शकता. जसं तुम्ही एखादा व्हिडिओ शूटिंग केले किंवा एखादी घटना शूट केली किंवा एखादी मुलाखत घेतली, तर ते सेव्ह तुम्ही तुमच्या मोबाईलच्या मेमरीमध्ये करता. आणि मग मेमरी मधून तुम्हाला तो व्हिडिओ व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवायचा असतो खरा, परंतु त्याची साईज खूप जास्त असते, त्यामुळे तो व्हॉट्सअप वरती जात नाही. मग त्याला पर्याय म्हणून एक गुगल ड्राईव्ह म्हणून एक सॉफ्टवेअर आहे, त्याचा उपयोग आपण करणार आहोत. आज गुगल ड्राईव्ह तुमच्या मोबाईल वरती कशा पद्धतीने सेव्ह करायचा आज मी ते तुम्हाला शिकवणार आहे. गुगल ड्राईव्हचा आयकॉन हे ह्या ठिकाणी जो ॲरो हलतोय त्या ठिकाणी हा गुगल ड्राईव्हचा आयकॉन आहे. सर्वप्रथम आपण या ठिकाणी पाहूया की गुगल ड्राईव्ह कशा पद्धतीने आपण आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करणार आहोत. सगळ्यात पहिला आपण जाऊया प्ले स्टोअर मध्ये. या ठिकाणी प्ले स्टोअर आहे. आपण प्ले स्टोअर मध्ये जाऊ, आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये. आणि त्या ठिकाणी मोबाईलचं प्ले स्टोअर ओपन झाल्यानंतर आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत की मोबाईलचा प्ले स्टोअर ओपन होत आहे. ह्या ठिकाणी आपण गुगल ड्राईव्ह टाईप करून तो सॉफ्टवेअर किंवा ते ऍप्लिकेशन आपण डाउनलोड करणार आहोत. तर आता गुगल प्लेअर मध्ये आपल्याला टाईप करायचं आहे गुगल ड्राईव्ह. हा झाला प्ले स्टोअर. त्या ठिकाणी आपण टाईप करणार आहोत. माझा नेट थोडा स्लो चाललाय. त्या ठिकाणी टाईप करायचं आहे आपल्याला गुगल DRI ड्राईव्ह DE. आपण अशा पद्धतीने जेव्हा गुगल ड्राईव्ह हे टाईप करू त्या पद्धतीने आपल्याला एक आयकॉन या ठिकाणी दिसेल. आता गुगल ड्राईव्ह अशा पद्धतीने तुमच्या मोबाईल मध्ये गुगल ड्राईव्ह ओपन होईल. ते इन्स्टॉल करण्यासाठी पहा ह्या ठिकाणी आहे इन्स्टॉल. कारण की मी माझ्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून ठेवला आहे, परंतु तुम्हाला दाखवण्यासाठी कोणता सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं, कोणतं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं, कसं करायचं ते तुम्हाला सांगण्यासाठी मी दाखवत आहे. त्याच्यावर आपण क्लिक करूया. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी माझे ओपन आले. पहा इकडे काय हे आहे गुगल ड्राईव्ह. त्या ठिकाणी ओपन माझे ओपन का आलं, कारण की ऑलरेडी माझ्या मोबाईल मध्ये हा ऍप डाउनलोड केलेला आहे. पण तुमच्या इकडे इन्स्टॉल आहे. हा जो हिरवा आहे, हिरवा चौकोन आहे, त्यामुळे तुमचं इन्स्टॉल आहे, ते इन्स्टॉल करून घ्या. इन्स्टॉल झाल्यानंतर तुमच्या इकडे ओपन येईल. म्हणजे ओपन केल्यानंतर, इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करा. ओपन केल्यानंतर अशा पद्धतीचं एक विंडो तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती ओपन होईल. आता ह्या ड्राईव्हचा महत्वाचा यूज कसा, वापर कसा करायचा, जेणेकरून तुमच्या सर्व अडचणी ह्या ऍप्लिकेशनद्वारे सॉल्व्ह होतील. आपण पाहूया. त्या ठिकाणी थोडा वेळ लागला आहे कारण की नेट स्लो आहे. ओके फाईन. आता पहा ह्या ठिकाणी गुगल ड्राईव्ह हे ओपन झालंय. हे ऍप्लिकेशन या ठिकाणी पहा एक अधिकचं चिन्ह आहे. या ठिकाणी अधिकचं चिन्ह आहे. या ठिकाणी पहा अपलोडिंग आहे. या ठिकाणी पहा ऑलरेडी काही व्हिडिओ मी सेव्ह केलेले आहेत.
तर आपण आज पाहूया तर तुमच्या मोबाईलच्या मेमरीमध्ये जे शूटिंग केलं असेल किंवा जे एखादी मुलाखत असेल ती जास्त MB मध्ये आहे, पण तुम्हाला ते व्हॉट्सअपने पाठवता येत, मग तेव्हा तुम्ही काय करणार? तेव्हा तुम्ही हा ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केल्यानंतर तुमचा जो व्हिडिओ आहे तो हे ऍप्लिकेशन ओपन करून ह्या प्लस वरती क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फोल्डर अपलोड वगैरे अशा पद्धतीचे काही विंडोज ओपन झाल्या, तर आपल्याला अपलोड वरती जायचंय. त्या ठिकाणी तुम्ही अपलोड वरती क्लिक करणार. अपलोड वरती क्लिक केल्यानंतर एक विंडो पॉपअप होईल आणि त्या विंडो मध्ये पहा तुमची गॅलरी, ज्या ठिकाणी तुम्ही सगळे व्हिडिओ सेव्ह करता ते असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तुमच्या गॅलरीमध्ये व्हिडिओ तुम्ही याच्यावरती क्लिक करणार, ह्या गॅलरीवरती क्लिक करणार आणि त्या व्हिडिओला क्लिक केल्यानंतर तो ऑटोमॅटिक ड्राईव्ह वरती अपलोड होईल. परंतु माझा व्हिडिओ मी ह्या आयकॉन मध्ये सेव्ह केला म्हणून याच्यावरती क्लिक करतो. ओके, आता पहा, आता याच्यामध्ये पहा हा माझा व्हिडिओ आहे, हा मला अपलोड करायचा आहे, हा मला सेव्ह करायचा आहे. तर मी अशा पद्धतीने याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा ऑटोमॅटिकली पहा प्रिपेअरिंग वन फाईल फॉर अपलोडिंग प्रिपेअर होते. ज्याप्रमाणे तसंच तुम्ही जेव्हा गॅलरीमध्ये जाऊन एखादा व्हिडिओ जो तुम्हाला पाठवायचा आहे त्या व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पण हेच एक विंडो ओपन होईल, त्यामध्ये असे येईल प्रिपेअरिंग वन फाईल फॉर अपलोडिंग. म्हणजे आता हे अपलोड होत आहे. आता अपलोड होण्यासाठी थोडा याला वेळ द्यावा लागेल आणि याच्यासाठी इंटरनेट असणं फार गरजेचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये. तर आपण हा व्हिडिओ पाहत असताना हे थोड्या वेळ आपण पॉज करूया, कारण की अपलोड होणार आहे. हे पहा, त्या ठिकाणी हा व्हिडिओ अपलोड होऊ लागला आहे. आता थोड्याच काहीच क्षणांमध्ये हा व्हिडिओ अपलोड होतो. तर आपण पाहणार आहोत हा कशा पद्धतीने अपलोड होतो. हा पहा, आपला व्हिडिओ पूर्णपणे अपलोड झालेला आहे. आता यावेळेस आपण काय करू शकतो, हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे तर त्यावेळेस आपण क्लिक केल्यानंतर याच्यावर मी जेव्हा क्लिक करतो तेव्हा हा व्हिडिओ आपण आरामशीर पाहू शकतो. आता हा व्हिडिओ जरी तुम्ही गावी किंवा कोणत्या शहरामध्ये अपलोड केला असेल, परंतु हा कुठेही जगामध्ये कुठेही हा व्हिडिओ कोणताही व्यक्ती ज्यांना तुमचा आपला युनिक कोड माहिती आहे तो पाहू शकतो. ओपन विथ अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरी तुम्ही तो गावी किंवा कितीही दूर शूटिंग केला असेल, परंतु तो मुंबईमध्ये कोणीही टेक्निकल विभागामधून हा व्हिडिओ या ठिकाणी अशा पद्धतीने हा व्हिडिओ मुंबई या ठिकाणी किंवा तुम्ही तो गावी शूट केला असेल, परंतु खूप मोठा असेल तुम्ही पाठवू शकत नाही व्हॉट्सअपवरती, तर तुम्ही गुगल ड्राईव्ह वरती सेव्ह केल्यानंतर हा मुंबईला अपलोड डाउनलोड करून त्याच्यावरती आपण काम करू शकतो. मला असं वाटतं तुम्हाला हा टेक्निकल विषय कळला असेल. त्याबद्दल धन्यवाद.